एक व्यक्ती असतो जो की आपल्या पूर्ण परिवारासोबत राहत असतो. पैसे कमवण्यासाठी तो दिल्लीला काम करण्यासाठी जातो. दिल्लीला जेथे काम करत असतो तेथे त्याचा मित्र देखील असतो. त्याचा मित्र त्याला म्हणतो की इतके सारे आपण दिवसभर 12 तास काम करतो आणि त्यानंतर येऊन जेवण वगैरे बनवायचं, कपडे साफ करायचे, त्यापेक्षा तू तुझ्या पत्नीलाच येथे का बोलावून घेत नाही. त्या व्यक्तीला त्याच्या मित्राची गोष्ट पटते आणि त्यानंतर तो व्यक्ती आपल्या पत्नीला तिकडे दिल्लीला बोलावून घेतो आणि आपल्या रूमवरती ठेवतो. आणि तेथून पुढे त्याच्या पत्नी आणि त्याच्या मित्रामध्ये असं काहीतरी काम सुरू होते, ते बघितल्याशिवाय या व्यक्तीकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. अखेर या व्यक्तीच्या पत्नीमध्ये आणि त्याच्या मित्रामध्ये काय होत होते, काय आहे संपूर्ण कहाणी पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते बिहारच्या दरभंगा जिल्ह्यामधून. दरभंगा जिल्ह्यामध्ये सिंग नावाचं एक पोलीस स्टेशन आहे आणि याच सिंग पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे. याच गावात राहणारा रितेश ठाकूर. रितेश ठाकूर ज्याचं वय आजच्या डेटला 25 आहे आणि 2022ची गोष्ट असते. रितेश ठाकूर आपल्या काकीच्या माहेरी बिहारमध्ये सीतामढी जिल्ह्यामध्ये गेलेला असतो आणि त्या ठिकाणी फिरायला गेलेला असताना त्याची नजर एका मुलीवरती पडते. त्या मुलीला बघता क्षणी रितेश ठाकूरला ती मुलगी खूप आवडते. 3 वर्षांपूर्वी रितेश ठाकूरचं वय 22 होतं आणि ती मुलगी साधारण 17 वर्षांची होती. रितेश ठाकूर त्या मुलीला तिचं नाव विचारतो तर मुलगी सांगते की माझं नाव उर्मिला आहे आणि मी आता 10वी मध्ये शिकते. 2022 मध्ये मुलीचं वय 17 वर्ष 9 महिने होतं. रितेश ठाकूरला उर्मिला खूप आवडते आणि रितेश ठाकूर त्या मुलीसोबत प्रेमाच्या गोष्टी करू लागतो आणि एका हप्त्यामध्येच उर्मिला आणि रितेश ठाकूरमध्ये दोघांमध्ये प्रेम जडते आणि दोघेही लग्नाचं स्वप्न बघू लागतात. उर्मिलाचं 18 वय होण्यासाठी आता 1 महिना बाकी राहिला होता आणि हा रितेश म्हणत होता की आपण लग्न करून टाकूयात. उर्मिलाला तिच्या घरच्यांना सांगण्यासाठी त्याने सांगितले आणि रितेश ठाकूर हा आपल्या परिवाराला सांगत होता की काकीच्या माहेरी उर्मिला नावाची एक मुलगी आहे जी 10वी मध्ये शिकते आणि आता 1 महिन्यानंतर ती 18 वर्षांची होईल. त्या उर्मिलासोबत मला लग्न करायचं आहे. मात्र रितेशच्या घरचे हे त्याला म्हणतात की कोणत्याही अनोळखी मुलीसोबत आपण लग्न करायचं नाही, आम्ही सांगू त्याच मुलीसोबत तुला लग्न करावं लागेल. आता रितेश ठाकूरने फिक्स केलेलं असतं की लग्न करायचं तर उर्मिलासोबतच करायचं आणि उर्मिलाच्या घरचेही तिला नकार देतात. त्यानंतर रितेश ठाकूर हा उर्मिलाला भेटतो आणि उर्मिलाला म्हणतो की जसं तुझं 18 वय कंप्लीट होईल आपण दोघेही कोर्ट मॅरेज करून घेऊ आणि आपल्या पद्धतीने आपलं जीवन जगू. जसे उर्मिलाचं वय 18 वर्ष होतं तसं रितेश ठाकूर आपल्या घरून निघतो, उर्मिलाला घेतो आणि ते एका ठिकाणी जाऊन कोर्ट मॅरेज करतात. कोर्ट मॅरेज करून झाल्यानंतर एक भाड्याचा रूम घेतात आणि त्या भाड्याच्या रूममध्ये रितेश ठाकूर आणि उर्मिला अगदी पती पत्नीप्रमाणे राहू लागतात. मुळात त्यांचं कोर्ट मॅरेज झालेलंच होतं आणि ते आता पती पत्नी बनले होते. असेच काही दिवस जातात. रितेश ठाकूरच्या घरचे विचार करतात की मुलाने त्याच्या पद्धतीने लग्न तर केलंच आहे, आता असंही लग्न केलं आणि तसंही केलं तर आता त्याला आपल्या घरी घ्यायला काही हरकत नाही. तो असं भाड्याच्या रूममध्ये तिकडे आपल्या पत्नीसोबत राहतो ते बरोबर वाटत नाही. म्हणून रितेशचे कुटुंबीय हे रितेशचा स्वीकार करण्यासाठी तयार होतात. सोबतच त्याची पत्नी उर्मिलाचा देखील स्वीकार करण्यासाठी तयार होतात आणि अशा प्रकारे रितेश ठाकूर आणि त्याची पत्नी उर्मिला हे रितेशच्या घरी कुटुंबात येऊन राहू लागतात. असेच दिवस जात असतात. रितेशच्या कुटुंबामध्ये त्याचे आई वडील बरेचसे जण होते, भाऊ बहिणी सर्वजण होते आणि रितेशचं आता लग्न झालेलं होतं. तो त्याच्या पत्नी उर्मिलालाही घेऊन आलेला होता. आता 2024 सुरू झालं होतं. रितेशकडून उर्मिलाला दिवस गेले होते आणि तिला एक मुलगी झाली होती. रितेश आता बाप बनला होता आणि आता त्याच्या मागे मुलीचा देखील खर्च वाढला होता. त्यामुळे हा रितेश विचार करतो की एवढं मोठं कुटुंब आहे, लग्न झालेलं आहे, पत्नी आहेत आणि एक मुलगी आहेत, एवढा सर्व खर्च कसा भागणार. त्यासाठी हा रितेश विचार करतो की दिल्लीमध्ये जाऊन कोणत्या तरी ठिकाणी काहीतरी काम बघूयात आणि हा विचार करून रितेश हा दिल्लीला जातो आणि त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करू लागतो. रितेश तर दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी सेटल झाला होता, काम करत होता. मात्र रितेश ठाकूरचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं अजित शर्मा. अजित शर्मा आणि रितेश ठाकूर अगदी चांगल्या पद्धतीचे मित्र होते. आता अजित शर्माला जसे समजते की रितेश दिल्लीला जाऊन काम करत आहे तर हा अजित शर्मा जो की दरभंगा जिल्ह्यातील कटका गावामध्ये राहणारा मुलगा होता
होता हा रितेशसोबत संपर्क करतो. रितेशला म्हणतो की तू तेथे काम करत आहे, मला देखील तुझ्यासोबत काम करण्यासाठी यायचं आहे. आता रितेश त्याची सर्व व्यवस्था करतो आणि त्याला कामावरती बोलावून घेतो. त्याच्या रूममध्येच तो आपल्या मित्राला ठेवतो आणि अशा प्रकारे आता अजित शर्मा आणि रितेश एकाच रूममध्ये राहून एकाच कंपनीमध्ये काम करू लागले होते. 12 तासांची ड्युटी असायची. 12 तास ते कंपनीमध्ये काम करायचे, त्यानंतर आपल्या रूममध्ये यायचे आणि तिथून आल्यानंतर ते स्वतःसाठी जेवण वगैरे बनवणे, स्वतःचे कपडे धुणे असं त्यांचं काम सुरू होतं. त्यामुळे 12 तास अगोदरच काम करून आल्यामुळे त्यांना खूप थकवा आलेला असायचा आणि त्याच्या व्यतिरिक्तही त्यांना स्वतःसाठी जेवण बनवणे, कपडे धुणे याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. असेच दिवस जात होते. रितेशचं तर लग्न झालेलं होतं, त्याला एक मुलगी होती. मात्र जो त्याचा मित्र होता अजित शर्मा हा अविवाहित तरुण होता. आता एक दिवस हा अजित शर्मा आपल्या मित्र रितेशला म्हणतो की अरे यार, इतकं दिवसभर 12 तास काम करतो आणि त्यानंतर घरी येऊन तू जेवण वगैरे बनवतो आणि पुन्हा कपडे वगैरे साफ करतो, एवढं सर्व का मेहनत करतो? तुझं तर लग्न झालेलं आहे, तू तुझ्या पत्नीला येथे बोलावून घेऊ शकतो आणि त्यानंतर तुझी पत्नी किमान कपडे साफ करण्याचं काम करेल, तुझ्यासाठी जेवण वगैरे बनवण्याचं काम करेल आणि अशा प्रकारे तू खुश असेल, तुला टेन्शन राहणार नाही. आता अजित शर्माची ही बात रितेशला पटते आणि आपल्या मित्राच्या सांगण्यावरून तो घरी आपल्या पत्नीला कॉल करतो, उर्मिलाला, आणि उर्मिलाला म्हणतो की तू देखील इकडे दिल्लीला निघून ये, माझ्यासाठी जेवण वगैरे बनवशील, कपडे साफ करशील तर माझी कामामध्ये मदत होईल, मला जास्त टेन्शन राहणार नाही आणि मला 12 तास काम असते. त्याची पत्नी उर्मिला देखील मान्य करते आणि अशा प्रकारे त्याची पत्नी आणि रितेशची जी छोटी मुलगी असते त्या मुलीला घेऊन ही दिल्लीला येते आणि आता उर्मिला आणि रितेश त्यांच्या एका रूममध्ये राहू लागतात. रितेश आणि उर्मिला एका रूममध्ये राहत होते आणि त्यांच्याच रूम शेजारी अजित शर्मा राहत होता. असेच दिवस जात होते. आता रितेशला टेन्शन नव्हते, कारण त्याची पत्नी उर्मिला त्याच्यासाठी जेवण वगैरे बनवत होती, त्याचे कपडे धुवत होती. रितेश जसा ड्युटीवरून यायचा तसं बेडवरती पडायचा, मोबाईल वगैरे बघायचा, सर्व काही ठीकठाक होतं. सेवा करण्यासाठी पत्नी होती. असेच दिवस जात राहिले. मात्र रितेश जेव्हा कधी कधी ड्युटीला जायचा तर रितेशची ड्युटी ही कधी नाईटला असायची तर कधी डेला असायची. त्या कंपनीमध्ये डबल शिफ्ट होती आणि रितेशचा जो मित्र होता अजित शर्मा याची कधी ड्युटी नाईटला लागायची तर रितेशची ड्युटी डेला असायची. त्यामुळे जर कधी रितेश ड्युटीवरती गेलेला असायचा तर अजित शर्मा हा रितेशच्या पत्नीकडे उर्मिलाकडे यायचा आणि उर्मिलाला म्हणायचा की वहिनी, भाऊ तर ड्युटीवरती गेलेला आहे, तुम्हाला कसली अडचण आली, काही पाहिजे असेल तर मला सांगत जा, मी निसंकोच तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन येत जाईल. आणि अशा प्रकारे आता उर्मिला आणि अजित शर्मामध्ये हसी खुशी बाता होऊ लागल्या होत्या आणि उर्मिला देखील आपल्या पतीचा मित्र म्हणून त्याच्यासोबत अगदी दिराप्रमाणे बोलत होती. असंच त्यांचं बोलणं चालणं आता सुरू झालं होतं. कधी कधी अजित शर्मा हा त्याच्या वहिनीच्या हातचंच जेवण करायचा. त्याचे तर लग्न झालेलं नव्हतं, त्याची पत्नी नव्हती, मात्र त्याच्या मित्राची म्हणजे रितेश ठाकूरची ही पत्नी होती उर्मिला. आणि रितेश देखील अजितला सांगायचा की जर कधी तुला भूक लागली, काही अडचण आली तर बिनधास्त तू तुझ्या वहिनीने स्वयंपाक बनवलेला असेल, तू जेवण करून घेत जा. आणि अशा प्रकारे अजित शर्मा हा बिनधास्त उर्मिलाच्या घरात रूममध्ये यायचा, तिच्यासोबत बसून गप्पा मारायचा, जेवण वगैरे करायचा आणि तिला सांगायचा कसली अडचण आली तर मला सांगत जा, भाऊ जरी ड्युटीवरती गेलेला असला तरी मी इथे आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि असंच आता त्याच्या वहिनीमध्ये आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या मित्राच्या पत्नीमध्ये आणि त्याच्यामध्ये असं बोलणं सुरू झालं आणि असं बोलता बोलता सर्व काही शेअर करता करता यांच्यामध्ये लगाव निर्माण झाला. आणि हा अजित शर्मा आता उर्मिलाला म्हणू लागला की रितेश जर नाईटला ड्युटीला गेला तर तुम्हाला त्याची आठवण वगैरे येत नाही का? आता उर्मिलाला आपला पतीचा मित्र असं म्हणतो म्हटल्यावर तर तिला लाज वाटायची. उर्मिला म्हणायची की तुम्ही हे असं काय बोलताय? आणि असंच बोलता बोलता हा अजित एक दिवस त्याच्या मनातलं उर्मिलाला सांगतो की मला तुम्ही खूप आवडतात, तुम्ही इतक्या सुंदर दिसता, म्हणूनच कदाचित रितेशने घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्यासोबत लग्न केलेलं आहे आणि तुम्ही कोणालाही आवडण्यासारख्याच आहात, तुम्ही मला देखील खूप आवडता.
आवडता. आता जेव्हा उर्मिला आपल्या पतीच्या मित्राकडून हे ऐकते तेव्हा उर्मिलाचं शर्मेने लाजेने पाणी पाणी होतं आणि उर्मिला म्हणते की तुम्ही हे असं नका बोलू. मात्र अजित शर्मा हे आपल्या मनातलं सांगतो की मला देखील तुमच्या रिलेशनमध्ये यायचं आहे आणि मी देखील तुमच्यावरती खूप प्रेम करतो. तुम्हाला कसली गरज असली तर मी ती पूर्ण करत जाईल. उर्मिला फक्त नकार द्यायची आणि त्याला म्हणायची की तुम्ही असं करू नका, मी तुमच्या मित्राला म्हणजे रितेशला सांगून देईल. मात्र अजित हा बघायचा की ही रितेशला सांगते की नाही. मात्र उर्मिला ही रितेशला काही सांगत नव्हती आणि हीच गोष्ट अजित नोटीस करत होता की उर्मिलाच्या मनामध्ये देखील त्याच्याबद्दल काहीतरी आहे. आणि हा अजित शर्मा एक दिवस आपली ड्युटी डेला करून घेतो आणि रितेशची ड्युटी नाईटला असते. आणि जसा रितेश नाईटला जातो तसा अजित हा रितेशच्या पत्नीकडे उर्मिलाकडे जातो आणि तिच्यासोबत गप्पा गोष्टी करू लागतो. रात्रीचे 10-11 वाजलेले असतात आणि त्याच दरम्यान हा संधीचा फायदा घेण्याचं ठरवतो आणि उर्मिलासोबत बोलता बोलता तिला त्या ठिकाणी पकडतो आणि तिला सांगतो बस मला तुमच्या रिलेशनमध्ये येऊ द्या, कोणाला काही माहीत होणार नाही, रितेशला समजणार नाही. आणि अशा प्रकारे ही उर्मिला देखील त्या ठिकाणी तयार होते आणि पहिल्यांदा अजित आणि उर्मिलामध्ये त्या ठिकाणी संबंध बनतात. म्हणजे मैत्रीमध्ये हा पूर्णपणे धोका असतो. रितेशला तिकडे काही माहीत नसतं, त्याला त्याच्या मित्रावरती भरोसा असतो आणि पत्नीवरती देखील भरोसा असतो. मात्र त्याला माहीत नसतं की त्याच्या पाठीमध्ये अशा पद्धतीने त्याची पत्नी उर्मिला आणि त्याचा मित्र खंजीर खूप असतील. आता यांचं हे प्रेम प्रकरण इकडे सुरू झालं होतं. जसा रितेश कधी डेला ड्युटीला गेला तर अजित त्याची ड्युटी नाईटला लावून घ्यायचा, कधी रितेश नाईटला असला तर हा डेला लावून घ्यायचा आणि जेव्हा कधी रितेश नसायचा तेव्हा तो उर्मिलासोबत संबंध बनवायचा. आता असेच यांचं प्रकरण हे सुरू होतं आणि एक दिवस रितेशची ड्युटी हे डेला असते आणि अजितची नाईटला असते आणि डेला हा उर्मिलाकडे गेलेला असतो आणि उर्मिलासोबत नको ते त्यांचं कृत्य सुरू असतं. आणि त्याच दरम्यान योगायोगाने रितेश हा आपल्या घरी येतो आणि जेव्हा तो रूममध्ये घुसतो तेव्हा तो बघतो की त्याची पत्नी आणि त्याचा मित्र अजित हे आपत्तीजनक अवस्थेमध्ये आहे. रितेश जेव्हा बघतो तेव्हा तर अजित पटकन तेथून आपले कपडे घेऊन पळतो. मात्र रितेशची जी पत्नी असते उर्मिला ही त्याच्या पायांवरती पडते, तिथे रडू लागते आणि त्याला म्हणते की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, एवढ्या वेळी मला माफ करा. मात्र रितेश हा तिला माफ करणारा व्यक्ती नसतो. रितेशला ते सहन होत नाही आणि त्यानंतर रितेश म्हणतो की तू आता तुझ्या माहेरी निघून जा, मला तुझी गरज नाही, माझ्या मुलीचा सांभाळ मी करून घेईल. आणि अशा प्रकारे रितेश त्याच दिवशी कोर्टामध्ये जातो आणि डिवोर्सचे पेपर त्या ठिकाणी साईन करतो आणि त्या उर्मिलाला साईन करायला सांगतो, उर्मिलाकडे देतो आणि उर्मिलाला तिच्या माहेरी पाठवून देतो. आता रितेश आपल्या मुलीसोबत एकटाच त्या ठिकाणी राहू लागला होता. पत्नी माहेरी गेल्यानंतर रितेश आणि अजित शर्मामध्ये खूप कडाक्याचे भांडण होते आणि या भांडणामध्ये दोघे हातापाई करतात आणि अजित शर्माकडून या रितेशला मोठी दुखापत होते. त्याच्या डोक्याला 12 टाके पडतात आणि इतका गंभीर दुखापत झाल्यानंतर ही गोष्ट तिकडं उर्मिलाला समजते आणि उर्मिला पुन्हा रितेशकडे येते, रितेशची काळजी घेऊ लागते आणि ही उर्मिला अजित विरुद्ध दिल्लीमध्येच FIR देखील दाखल करते आणि इकडे रितेशची काळजी घेऊ लागते. मात्र रितेश जसा शुद्धीत येतो त्याला सर्व काही स्पष्ट समजू लागते तेव्हा तो पुन्हा उर्मिलाला बोलू लागतो, ओरडू लागतो, तू परत का आली, तुझ्यामुळेच अजितने माझ्यावरती हल्ला केला आणि तुझ्यामुळेच ह्या सर्व गोष्टी होत आहे, तू जशी आली तशी पुन्हा निघून जा. आता उर्मिलाला काही केल्या रितेश घेतच नाही म्हटल्यावरती उर्मिला पुन्हा आपल्या माहेरी निघून जाते. रितेश ठाकूरची आता पत्नी तर त्याच्यासोबत राहिली नव्हती, त्याचा डिवोर्स झाला होता, त्याची एक मुलगी होती आणि आता तेथे थांबण्यात त्याला काही इंटरेस्ट वाटत नव्हता. त्यामुळे तो त्याच्या मुलीला घेतो आणि आपल्या गावी निघून जातो. आता काही दिवस गेल्यानंतर जो अजित शर्मा असतो हा अजित तिकडे उर्मिलाला कॉल करू लागतो. उर्मिला त्याचा कॉल रिसीव करत नाही. मात्र वारंवार याचा कॉल येत असल्यामुळे उर्मिला तिकडून कॉल रिसीव करते आणि इकडे अजितला म्हणते की तू कॉल करू नको, तुझ्यामुळेच माझ्या कुटुंबाचा सर्व नाश झाला, तुझ्यामुळेच रितेश माझ्यापासून दूर झाला, माझ्या मुलीपासून मला दूर राहावं लागलं. मात्र अजित म्हणतो की मला तू खूप आवडते, जे झालं त्यात माझी काय चूक होती, रितेशने तुला सोडून दिलं, मात्र मी तुला ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार आहे, माझं अजून लग्न झालेलं नाही, मी देखील अविवाहित आहे आणि आपण दोघे लग्न करून घेऊयात. उर्मिला विचार करते की आता रितेशने तर तिला सोडून दिलेला आहे आणि तिचा सहारा आता दुसरा तिसरा कोणीही नाही तर तो अजित शर्माच आहे आणि अजित तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार असतो. त्यामुळे अजितने सांगितल्याप्रमाणे उर्मिला आपल्या माहेरवरून
पुन्हा दिल्लीला येते. जशी उर्मिला अजितला भेटते तसं अजित उर्मिलाला हरियाणाला घेऊन जातो आणि हरियाणाला घेऊन गेल्यानंतर 23 जानेवारी 2025 रोजी कालाकाजी मंदिरामध्ये उर्मिला सोबत तो विधीपूर्वक लग्न करतो आणि अशा प्रकारे आता अजित आणि उर्मिला हे पती पत्नी झाले होते. आणि जसा यांचा नवीन संसार सुरू झाला, काही दिवसांनी अजित उर्मिलाला म्हणतो की माझ्यावरती खूप सर्व कर्ज आहे आणि हे कर्ज फेडले नाही तर खूप अवघड होऊन जाईल. आणि तो अशा प्रकारे उर्मिलाजवळ त्या ठिकाणी निराश होतो. उर्मिला म्हणते की मग मी काय करू शकते. तेव्हा हा अजित म्हणतो की थोडे दिवस कर्ज फिटेपर्यंत तुला देखील काम करावं लागेल आणि तुझ्यासाठी मी कंपनीमध्ये काम बघतो. तेव्हा उर्मिला म्हणते की ठीक आहे, मी आता तुझी जीवनसाथी आहे, तुझी अर्धांगिनी आहे, तुझी मजबुरी ती माझी मजबुरी, तुझी अडचण ती माझी अडचण. त्यामुळे उर्मिला त्या ठिकाणी काम करण्यास तयार होते आणि अशा प्रकारे आता अजित आणि उर्मिला त्या ठिकाणी काम करू लागतात. त्यांना 14,000 रुपये दोघांना भेटत असतात. उर्मिला देखील खूप जास्त काम करत असते, तेथे ओव्हरटाईम वगैरे देखील करत असते. 12 तास काम करून सर्व जो काही पैसा भेटायचा तो सर्व पैसा ती अजितकडे देत होती आणि अशाच प्रकारे यांचा संसार सुरू होता. असेच दिवस जात राहिले. आता लगभग 7 ते 8 महिने झाले होते आणि या 7 ते 8 महिन्यानंतर उर्मिला एक दिवस अजितला म्हणते की आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी ही माझ्या पोटामध्ये वाढत आहे. अजित म्हणतो की नक्की तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा उर्मिला म्हणते की तुझ्यापासून मला बाळ होणार आहे. आता अजित हे जसं ऐकतो तसं अजितला खूप वाईट वाटतं, खूप राग येतो. अजित म्हणतो की इतक्या लवकर हे बाळ वगैरे आपल्याला नाही पाहिजे, आपण बाळाचं नंतर बघू, हे बाळ तू पाडून टाक. आणि ही गोष्ट उर्मिला ऐकण्यासाठी तयार नसते. उर्मिला म्हणते की नाही, हे बाळ मी होऊ देणार. अजित अनेक वेळा प्रयत्न करतो हे बाळ पाडण्याचा, अनेक वेळा फोर्स करतो उर्मिलाला, मात्र उर्मिला काही केल्या ऐकत नसते. अशीच वेळ निघत असते. 15 सप्टेंबर 2025चा दिवस असतो. अजित उर्मिलाला म्हणतो की मी माझ्या गावी जाऊन येतो, तिकडे थोडा आई वडिलांना भेटून येतो, तोपर्यंत तू तुझं काम सुरू ठेव. उर्मिला म्हणते की ठीक आहे आणि अजित हा आपल्या गावी जातो. बिहारमध्ये दरभंगा जिल्हा आणि कटका गावामध्ये तो जातो आणि तिकडे गेल्यानंतर लगभग 8-15 दिवस नाही तर तो महिनाभर इकडे येण्याचं नावच घेत नाही आणि त्यानंतर मोबाईल वगैरे सर्व स्विच ऑफ करून ठेवतो. आता इकडे उर्मिला परेशान होते. आपल्या पतीला अनेक वेळा ती कॉल करू लागते अजितला, मात्र अजितचा फोन लागत नसतो. 1 महिना ती कॉल करत असते आणि अखेर एक दिवस हा अजित तिला रिप्लाय करतो. अजित म्हणतो की आता मी तिकडे येणार नाही, तुझं जीवन तू एकटीच जग, तुझ्या पद्धतीने जग, मला तुझ्यासोबत राहण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. एवढं सर्व अजितच्या तोंडून ऐकल्यावरती उर्मिलाच्या तळपायाच्या आग मस्तकात जाते. तिच्या पायाखालची जमीन जणू काही सरकून जाते. कारण ऑलरेडी रितेशसोबत तिचं लग्न झालेलं होतं. अजितमुळे तिचा त्या लग्नाचा विस्फोट झाला होता. नंतर अजितने पुन्हा तिच्यासोबत लग्न केलं होतं आणि आता अजित असं म्हणत होता. त्यामुळे उर्मिला त्या ठिकाणी प्रचंड दुःखी होते आणि त्यानंतर उर्मिला देखील त्या ठिकाणी काम करत होती, तिला देखील पैसे मिळत होते आणि त्या पैशांच्या जोरावरती ती देखील बिहारला जाते. बिहारमध्ये दरभंगा जिल्ह्यामध्ये कटका नावाचं ते गाव असतं आणि त्या गावामध्ये ती अजितला शोधू लागते आणि अजितचं घर तिला सापडून जातं. अजितच्या घरी गेल्यानंतर अजितचे जे कुटुंबीय असतात त्या कुटुंबियांना अजितने आणि तिने मंदिरामध्ये जे लग्न केलं होतं त्या लग्नाचे काही फोटो होते, ते फोटो त्याच्या कुटुंबियांना दाखवते. तर त्याचे कुटुंबीय हे उर्मिलाला त्या ठिकाणी धक्के मारून काढून देतात. त्याचे कुटुंबीय म्हणतात की आमच्या मुलाचं लग्न दुसऱ्या ठिकाणी जमलेलं आहे, त्यामुळे तू येऊ नको, आम्ही तुला ओळखत नाही. आणि अशा प्रकारे उर्मिला त्या ठिकाणी त्रस्त होऊन माघारी निघून येते. मात्र उर्मिला आता थांबणार नसते. तिला एवढं सर्व दुःख पचवता येत नाही. उर्मिलाला अजितच्या घरच्यांनी धक्के मारून काढून दिलं होतं आणि त्यानंतर उर्मिलाची बहीण सिमरीला राहत होती. उर्मिला आपल्या बहिणीकडे सिमरीला जाऊन राहू लागते आणि 1 डिसेंबर 2025 रोजी सिंगवाडा पोलीस स्टेशनमध्ये आपला पूर्ण रिपोर्ट घेऊन जाते. अल्ट्रासाऊंडचा वगैरे सर्व रिपोर्ट त्या पोलीस स्टेशनला घेऊन जाते आणि त्यानंतर तिची कहाणी थाना प्रभारी वसंत कुमार यांना सांगू लागते. उर्मिला त्यांना म्हणते की माझ्या पोटामध्ये 8 महिन्यांचं बाळ वाढत आहे, कधी ते या दुनियेमध्ये जन्माला येईल आणि हे बाळ अजितचे आहे. अजितने मला फसवले आणि
त्याच्यामुळेच माझा परिवार बर्बाद झाला. अगोदर माझे लग्न रितेश सोबत झाले होते. मी खूप मोठी चूक केली. उर्मिला तिची चूक देखील तेथे मान्य करते. पोलिसांना सर्व कहाणी जशीच्या तशी सांगते आणि सांगते की अजित मला आता ॲक्सेप्ट करण्यासाठी तयार नाहीये. वसंत कुमार उर्मिलाची सर्व कहाणी ऐकून घेतात आणि तिला म्हणतात की तू पुन्हा एकदा अजित शर्मा यांच्या घरी जा आणि तेथे राहू लाग. जर त्यांनी यावेळी तुला ॲक्सेप्ट नाही केले तर मी तुझी FIR दर्ज करून घेईल. उर्मिला त्यांच्या सांगण्यानुसार पुन्हा एकदा तिकडे जाते. मात्र अजित शर्माच्या परिवारवाले पुन्हा एकदा उर्मिलाला धक्के मारून मारहाण करून तेथून काढून देतात आणि त्यानंतर पुन्हा ही उर्मिला रडत रडत सिंगड पोलीस स्टेशनमध्ये येते आणि त्या ठिकाणी वसंत कुमार यांना पूर्ण कहाणी सांगते. आता मात्र पोलीस FIR दाखल करून घेतात आणि सांगतात की तुला आम्ही नक्की न्याय मिळवून देऊ. वसंत कुमार तिला म्हणतात की एकतर अजितला तुला ॲक्सेप्ट करावे लागेल नाहीतर त्याला कोर्टात हजर व्हावे लागेल. अखेर उर्मिला सोबत काय होते हे तर भविष्य ठरवेल. मात्र उर्मिलाने देखील खूप मोठी चूक केली होती रितेशला धोका देऊन. रितेश सोबत खूप चांगल्या पद्धतीने ती नांदत होती. तिला एक मुलगी होती. मात्र या अजितच्या नादी लागून तिने चांगल्या व्यक्तीला दगा दिला आणि तिला आता असं दरबदर भटकत राहावं लागत आहे. तिच्या आयुष्याचं पूर्णपणे वाटोळं झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.